कोल्हापूरमध्ये गांधी मैदानामध्ये पाण्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। प्रत्येक पावसामध्ये पाणी तुंबून मैदानाचा तलाव होतो। ठाकरेंची शिवसेना गांधी मैदानामध्ये या संदर्भात आंदोलन करत पोलिसांनी बंदोबस्त सुद्धा तैनात केलेला आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण पाहतो राज्यामध्ये जागोजागी दरवेळी पावसाचं पाणी भरतं आणि तलावांना सुद्धा नद्यांचं स्वरूप प्राप्त होतं। काय नेमकी मागणी आहे या आंदोलकांची? श्रद्धा, कोल्हापुरातलं गांधी मैदान म्हणून प्रसिद्ध आहे आणि तेच मैदान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। ते म्हणजे या मैदानामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून साचत असलेलं पाणी आणि त्याच मुद्द्यावरून कोल्हापुरातली शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली आहे। मी त्याच गांधी मैदान परिसरामध्ये आता आहे आणि इथली दृश्य जे आहे ते आपण सगळे पाहतोय। मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन जे आहे ते केलं गेलेलं आहे। आपण जर बघितलं तर गांधी मैदानची परिस्थिती जी आहे ती आपल्याला दाखवतो, ज्यामध्ये आपल्याला दिसत असेल की किती मोठ्या प्रमाणात या मैदानाला तळ्याचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालं होतं आणि याच मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आक्रमक झालेली आहे आणि त्यांच्याकडूनच हे सगळं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं गेलेलं आहे। पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते रोखण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र आंदोलक जे आहे ते काही या ठिकाणी येऊन घुसण्याचा देखील या सगळ्यांनी प्रयत्न केला। मात्र हे सगळे दृश्य जे आहे ती श्रद्धा बघतोय कोल्हापुरातलं गांधी मैदान आहे आणि त्याच गांधी मैदानावरतीच या सगळ्या शिवसैनिकांनी आंदोलन केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो खर्च झाला, मात्र तरी देखील गांधी मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचतं आणि म्हणूनच ही सगळी शिवसेना जी आहे ती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे निश्चितच आहे या सगळ्या आंदोलनानंतर आता कशा पद्धतीनं या सगळ्याच पार्श्वभूमीवरती उपाययोजना जे ते केले जाणार आहेत। याच गांधी मैदानच्या म्हणजे विषयाच्या पार्श्वभूमीवरती 2 दिवसांपूर्वीच राजेश क्षीरसागर यांनी काही जण समाजकंटक या ठिकाणी गाद्या आणि उषा ज्या आहेत त्या चेंबरमध्ये टाकतात आणि म्हणूनच या ठिकाणी तळ्याचं स्वरूप जे आहे ते या गांधी मैदानाला प्राप्त होतं असा त्यांनी आरोप केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता ठाकरेंची शिवसेना जी आहे ती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांच्याकडून या गांधी मैदानावरती आंदोलन जे आहे ते केलं जाते। माझ्या पाठीमागचा काही भाग दाखवतो, ज्या ठिकाणी अजूनही काही आंदोलक जे आहेत त्यांना गेटवरतीच थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यांना आतमध्ये जो आहे तो प्रवेश दिला गेलेला नाही। मात्र काही पदाधिकारी जे आहेत त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, त्या आंदोलकांना मात्र आत येण्यासाठी प्रवेश दिला, मात्र त्यांना देखील रोखण्याचा प्रयत्न केला। मात्र हा गेल्या अनेक दिवसांपासूनचा मुद्दा आहे गांधी मैदानचा आणि तो गांधी मैदानचा मुद्दा जो आहे तो अशा पद्धतीनं आंदोलन केल्यानंतर तरी आता सुटणार का असा प्रश्न या ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त केला आहे। अगदी बरोबर आहे शेखर, हे तलाव पाहून अंदाज येतो आता या आंदोलकांना काय आश्वासित केलं जातं आणि हा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर सुटावा ही अपेक्षा। धन्यवाद शेखर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।